नमस्कार मंडळी, मी नितीन कोंडे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल गोष्ट आयुष्यातले मध्ये। मी स्नेहा कोंडे तुमचे पुन्हा स्वागत करते आपला मराठी यूट्यूब चॅनल गोष्ट आयुष्यातले मध्ये। तर आज दुपारची वेळ आहे, तर आता आपण म्हटलं चला कुठेतरी निघूया, तर जाऊया। तर म्हणतो माझं मत चाललं की आपण पुण्याला जाऊया। नाही नाही नाही, आपल्याला अलिबागला जायचं। नाही नाही, आपण पुण्यात जाऊया। अलिबागला नाही, जायचं, पुण्याला जायचं। अलिबागला जायचंय। 2 महिन्यापासून आम्ही प्लॅन करतोय, पण 80 एक्झाम होते, तर आता हा पुन्हा बोलतो। तुम्ही सांगा कुठे जायचं? आम्ही अलिबाग जायचं। मम्मी बोलते अलिबागला जाऊया, पप्पा बोलतात पुण्याला जाऊया। मी कुठे पण चालेन, पण पहिले यांची भांडणं थांबलं पाहिजे। तर आज आपण चिठ्ठ्या पाडूया, 4 अलिबागच्या आणि 4 पुण्याच्या। बघू कुठचा येताना आपण तिथे जाऊया आज। एक, 2, 3, 4। 1, 2, 3, 4। आता आपण जसं अंशने सांगितलं त्याप्रमाणे आता 4 चिठ्ठ्या टाकूया। कोणाची चिठ्ठी लागते ते बघूया। जसं मी बोललेलो अलिबाग का पुणे, तर आता आपण 4 चिठ्ठ्या केल्या आहेत। तर बघू काय येतं नक्की। पण 4 चिठ्ठ्या आपण इकडे तयार केलेल्या आहेत। एक काम करा ना, तुम्हाला पाणी घेऊन येणार आता तहान लागली जरा मला। पाणी पाहिजे? हां, मी पहिला करून जातो ना। प्लीज पाणी आणा ना मला। बरं बाबा, ठीक आहे, आलो। कधी आणताय? एवढा वेळ लागतो पाणी आणायला? अरे मला आता कंटाळा आला वर यायचं, जाऊन दे, पाणी बिनी राहून दे। इथेच काय असेल तर पी, हे घे। किती तुम्ही यातलं असं? पाणी ते पिऊन घे। अरे ह्याच्यात पाणी तरी आहे का? बरं जाऊन दे, जायचं की नाही जायचं हो, आपल्याला? जायचं चला मग पहिले चिठ्ठ्या काढू। आबासरा चिठ्ठ्या काढा। बरं, चिठ्ठ्या काढण्यापेक्षा आपण सर पुण्याला निघून जाऊ। नाही नाही, तुम्ही चिठ्ठ्या काढा ना, आता केल्यात ना, आता तो बघूया ना। बरं, हे आता मिक्स करायच्या का? हा, आता हे मिक्स करा। बरं, हे काढणार कोण आता? आरू काढणार। हा, आरूला सांगा। अरे चिठ्ठी नाही नाही, मग आरूने जर तुझी काढली मग? नाही नाही, तिला काय तिला कळणार आहे कधी तरी त्याच्या आपण लिहिलंय का? नाही ना। बरं ठीक आहे, आरू आता ती चिठ्ठी उचल का बाय? तुला वाचता येतं का? मग कसे काय घेणार ग तू? बरं ठीक आहे, चला आता मी चिठ्ठी खोलते, पण ये का जेला तिथे आपल्याला जावं लागणार आहे। बरं बरं, ठीक आहे, चालेल। नंतर बोला तुम्ही नाही ना, असं नाही। ही अलिबाग। अलिबाग? अरे बापरे, पुण्याला जायचं होतं, चिठ्ठ्या टाकून मी चुकी केली असं मला वाटतंय। नाही नाही, बरं आम्हाला ठीक अलिबागला आहे, जायचं होतं। अलिबाग तर अलिबाग, चला अलिबागला जाऊया। आता बोलल्याप्रमाणे अलिबागला जावं लागेल। चला आता काय करायचं? चला आता निघूया आपण। आता आपलं ठरलंय अलिबागला जायला, तर आपण अलिबागला जाऊ। चला जा, मम्मीला काय बोलतो? चला। शेवटी आता आपण कुठे पोचलो हे अगोदर मी तुम्हाला दाखवून दिलं, आणि कशा प्रकारे पोचलो आणि कोणी पोचवलं आणि काय केलं ते आता ती सांगेल। काय नाही, आम्ही अलिबागलाच आलो। भाकरीवाले पाटील लंच होम आहे, सिद्धेश सरांचं आहे। ठीक आहे, तर जसं आम्ही चिठ्ठ्या काढल्या होत्या, चिठ्ठ्यामध्ये मी गोलमोल केलं, ह्यांना सांगितलं पाणी आणायला जावा, आणि मी माझ्या त्या चिठ्ठ्यामध्ये ऑलरेडी 4 केल्या अलिबागच्या, तर एकूण 8 झाल्या। 1, 2, 3,
4 5 6 7 आणि 8. तर मी 8 तिकडे ठेवले आणि ह्यांच्या 4 आहेत त्या साईडला लपून ठेवल्या. त्याच्यामुळे आम्हाला अलिबागला दिसतं तर आम्ही अलिबागलाच आम्ही आलो आहोत. तर आपल्याला अलिबागची चिठ्ठी आली आता बाकीच्या चिठ्ठीमध्ये आपली चिठ्ठी राहिली. अरे ही पण अलिबाग. अरे ही पण अलिबाग. अरे ही पण अलिबाग. अरे 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 बापरे आपल्याला स्नेहाने अरे बापरे आपल्याला स्नेहाने फसवलं. तिला अलिबागला जायचं म्हणून तिने बघा काय केले. चला आता आपण बोललो तर आपल्याला अलिबागला जायलाच लागेल. तर चला आता आपण निघूया अलिबागला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कंटिन्यू पहा. आता ते आपल्या अलिबागला कुठे नेते हे आता आपण तिला थोड्या वेळाने विचारू आणि हे जे आहे ते आपण गुपित ठेवू, तिला नंतर विचारू हे असं काय केलं ते. चला तर निघूया. कशा प्रकारे मला फसवलं ते. चला आता आपण नेक्स्ट टाईममध्ये आहे ना कसं फसवायचं ते आपण बघून घेऊ. आता आपण आलो इथपर्यंत तर आपण तुम्हाला मी इकडचं भाकरेवाले पाटील यांचं लंच होम कशा प्रकारे इथे काय सुविधा आहे, इथपर्यंत तुम्ही पोचल्यावरती तुम्हाला काय काय भेटेल आणि काय अनुभव येईल हे मी तुम्हाला दाखवून देतो. तसंच त्यांचे किचन आणि इकडे असणारी सगळी सुविधा ह्याचं पण मी तुम्हाला दाखवून देतो. तर चला हे सगळं आपल्याला आता दाखवेल कोण, स्नेहा. कारण स्नेहा आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. तर आता आपण ते बघून घेऊया आणि कशा प्रकारे यांच्या किचनमध्ये स्वादिष्ट असं लंच म्हणा किंवा तुम्हाला जे पाहिजे ते आयटम भेटू शकतात. तर चला आपण आणि ह्यांच्याकडे आहे ना चुलीवरचं जेवण स्पेशालिटी आहे. आपण तेही आपण बघूया. आता तुम्ही कंटिन्यू राहा. चॅनल लाईक केलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. काय करते ग तोंड्याला बसव त्याच्यात. तोंड्या बघ जो जो करतो. बघा हे एंट्रन्स आहे. एंट्रन्समध्ये आल्यावरती तुम्हाला पार्किंग सुविधा दिसते. ही पार्किंग सुविधा आहे. ग्रीन हाऊसमध्ये पण बसण्याची सुविधा आहे इकडे. तुम्ही वेगळेही बसू शकता. हे ओपन टेबल आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यातही बसू शकता. बघा कसं वाटतं नजर. आता आपण जेवायला बसलो आहे. आपण 3 थाल्या ऑर्डर केलेल्या आहेत. एक मटन थाली, एक सुरमई थाली आणि एक पापलेट थाली. तर आपण 3 थाल्या ऑर्डर केलेल्या आहेत. आता आपण मी तुम्हाला दाखवतो तर थाल्या कशा प्रकारे येतात आणि त्याची क्वांटिटी किती आणि कशा लागतात हे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो.
तू काय खाणार आहे आज? आणि ठीक आहे नीट. तू काय खाणार आहे? तू काय खाणार सांग. मी खाणार आहे सुरमई थाली. सुरमई. आतुला घे. तू काय खाणार आहे. पापलेट खाली. चॉकलेट. तुम्ही काय खाणार आहे. मी काय खाऊ आता. काय काय खाणार आहे. मी मटन थाली खाणार. हा. तू काय खाणार आहे. मी सुरमई थाली खाणार आहे. आता तू सांग तू काय खाणार आहे. मी चिकन खाणार आहे. मी ना एक गोष्ट सांग. मामा एक खाली आहे ना खाली. सोना कसा वाटला. खाली. छान होतं. आम्ही जे काय घेतलेलं होतं सगळं एकदम उत्कृष्ट आणि छान होतं. फार खायला एकदम मस्त वाटलं. तुम्ही या व्हिजिट करा एक दिवस. बघा कशी चव आहे आणि कशी टेस्ट आहे. स्नेहात आपण कुठं चाललोय. नगाव बीचला अलिबाग मधलं. कशाला आलो आपण इकडे. बीचवर फिरण्यासाठी आलोय. चला. उडी मारला तिथे. आणि किती लांब आहे पण बीचवर. हां. तुला आणलं ना बीचवर. घोड्याचं राऊंड नाही आहे. उंटाच आहे. नाही गाडीच आहे.
आपण आता नागाव बीचवरती आहे, काळोख झालेला आहे आणि आपले दोघं अंश आणि ते पाण्यामध्ये गेलेले तर त्यांची वाट आता आपण बघतोय. फार काळोख झालेला आहे. मी आता मोबाईलच्या प्रकाशामध्ये म्हणून मी तुम्हाला दिसतोय, नाही तर पूर्ण अंधेर आहे माझ्या मागे. ती स्नेहा त्यांना बोलवते बघा, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. स्नेहा इकडे आहे. ही जसजशी पुढे चालली तशी मला तिच्या मागून जायला लागतं आहे. पाणी फार चिखलाचं आहे, म्हणजे सुकलेलं आहे. हे बघा आली. काय झालं? कुठे तू फिरतेस एवढ्या काळोखात आता? आरू आणि अंशला आणायला गेलेली. मग आले का ते? नाही अजून आलेच. मग आता येतील ते. चला तर मग बघूया. आता आपण अलिबागला आलो आणि बीचवरती नाही गेलो तर असं व्हायला नको म्हणून आम्ही थोडा वेळ पुरता का होईना पण संध्याकाळी एक बीचला फेरी मारलेली आहे, बरोबर ना? हो. हां, तर बीच मला तुम्हाला दाखवता आलं नाही त्याचा मला थोडंसं खेद वाटतं, कारण का काळोख झालेला आहे त्यामुळे बीच दाखवता आला नाही. तरी पण सुरुवातीचा बीच तुम्हाला बघता येईल. त्यावेळेला बीच चालू होता पण गर्दी पण बीचवरती तेवढीच होती. आज शनिवार असल्यामुळे आणि उद्या रविवार असल्यामुळे आजच सगळी लोक मुंबईवरनं किंवा इतर ठिकाणावरनं इथे स्टेला आलेली आहेत 1 डे नाईट पिकनिकसाठी. तर त्याच्यामुळे आज गर्दी बीचवरती फार आहे. तसेच ती उद्या पण बीचवरती गर्दी असणार. चला, तरी पण मी तुम्हाला बीच दाखवायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला बीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर कुठे सजेशन द्यायचं असेल तर सजेशन द्या आणि शेअर करायला विसरू नका. चला तर, अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच भेटेल. चला तर, बाय बाय. बाय बाय.